तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा. तर काल ग्वालियरमध्ये खूपच डेंजर गोष्ट घडली. एका नवऱ्याने तिच्या बायकोला भर रस्त्यात मारून टाकलं. म्हणजे विषय ऑन दी स्पॉट जागेवरच खतम. त्याचं म्हणणं होतं की लग्नानंतरसुद्धा ही रिलेशनमध्ये होती, बॉयफ्रेंडसोबत तिचं अफेअर चालू होतं, त्याच्यामुळे मी मारून टाकलं. आणि असं मी न्यूजमध्ये सुद्धा ऐकलेलं आहे. आणि ते एवढा खतरनाक क्रूर माइंड आहे, पूर्ण क्रिमिनल माइंड आहे. मी काही त्याचं समर्थन नाही करत, पण चुकी जर तू अशी ही गोष्ट तिच्यातनी जर खरंच असेल की बा लग्नानंतर बी असे रिलेशन ठेवणं, तर 100% तिची चूक आहे. पण त्या चुकीचा की हे म्हणजे एवढी मोठी सजा नाही आहे. चुकीची सजा म्हणजे स्वतः परिवर्तन हेच तिच्यासाठी मोठी सजा असते. पण ती सजा न करता या क्रिमिनल माइंडच्या पोट्ट्यानं तिला डायरेक्ट मारून टाकलं. मित्रांनो, नालायक पोट्ट्यासोबत लग्न झालं ना, तर ते असंच होते शेवटी. तुम्ही जर या कंडिशनमध्ये जर तुम्ही असे करत असाल, तर तुम्हाला दुसरा पर्यायच नाही. पण जे बिचारे साधे भोळे आहेत, जे एकदम चेहऱ्यावरूनच दिसतात ते साधे भोळे, त्यांच्यासोबत जर अशा गोष्टी घडल्या, त्यांना काय करावं? त्यांनी जर त्या पोरीवर ब्लेम केलं, त्यांना जर एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला, तर ही डायरेक्ट केस टाकते कोर्टातनी, डोमेस्टिक व्हायलेंट. म्हणजे व्हायलेन्स म्हणजे विचार करा किती खतरनाक माइंडेड आहे या कलियुगातनी. मुली घाबरते पोट्टा आता मुलीले भेटण्यासाठी, बोलण्यासाठी. कामापुरतं भेटा आणि कामापुरतं बोला, बस तू बाय मी बाय, काही घेणदेण नाही. म्हणजे विचार, आता कोर्टातनी बरेचसे परिवर्तन बी झाले म्हणा, परत वेगवेगळ्या खंडपीठातून वेगवेगळे निर्णय निघून राहिले. तर त्याच्यामुळे आता असं कोणासोबत होत नाही. पण एक व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला, तो पहिले व्हिडिओ पहा, नंतर आपण बोलू. गुड बाय. लग्न केलं 2019 मध्ये लग्न केलं तिने आणि इथे बाजूला राहते सूर्योदय सर्वोदय अपार्टमेंट मध्ये. आज लोक अदालतची डेट होती, तेव्हा आली नाही. आज सॉर्ट आउट करणार होते, आज सगळं मिटवणार होते जज, तर आज आलीच नाही. म्हणजे आता मी काय करणार, मी काय करू आता? पहिले बोलायची 10 लाखामध्ये मांडवली करूया, 10 लाखात तुला द्यायला रेडी झालो मी कसं करून. नंतर बोलते काय 10 लाख म्हणजे तिला कळलं माझ्याकडे 10 लाख आहेत. मग बोलते काय नाही 10 लाखात काय होतं, नाही 15 लाख. जेव्हा मेन करायला आलो मीटिंग, तेव्हा बोलते 15 लाख घेऊन बसली, 15 लाख पाहिजे म्हणून. 15 लाख सुद्धा मी माझ्या आईचे दागिने वगैरे गहाण ठेवून 15 लाख पण अरेंज केले. तेव्हा काय बोलते, मॅडम 15 लाख काय होतंय, 25 पाहिजे म्हणून. 15 लाख देणार असेल तर मी माझ्या मुलीला भेटून देणार नाही. मी माझ्या मुलीच्या शाळेत गेलो, माझ्या मुलीच्या शाळेमध्ये गेलो की भेटायचं मला. तिने याच्यामध्ये लिहिलं काय, तिथे ऍप्लिकेशन काय केलं की हा मुलीला मारतो म्हणून, याला भेटून देऊ नका म्हणून. अरे मी करणार तर. तर अशा व्यक्तीने समजा सुसाईड केलं, तर आपण म्हणतो की बाबा किती डरपोक आहे, सुसाईड केलं. पण हे किती टॉर्चर होऊन राहिला. तिने 10 लाख म्हणून 10 लाख तयार झाला, नंतर 15वर गेली ती, नंतर 15वर तयार झाला, 25 मागून राहिली. म्हणजे अशा बाया एकतर डायरेक्ट रफादफा करून टाकावं ना, मग तुम्हाला राहत नाही, तुम्ही त्याला टॉर्चर करून राहिले. आता एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. मला यानं काय केलं तेव्हा ते माहीत नाही, पण तरी एवढी मोठी सजा यायला हे नाही आहे, कारण की विचारा चेहऱ्याच्या